पोलीस प्रशासन हाय हाय, अनिल जाधव पकडायलाच पाहिजे, अनिल जाधव पकडायलाच पाहिजे, पोलीस प्रशासन हाय हाय, अनिल जाधवला पकडायलाच पाहिजे, अनिल जाधवला पकडायलाच पाहिजे, पोलीस प्रशासन हाय हाय। गेल्या वर्षी रत्नागिरीच्या MIDC मध्ये आरजू नावाची कंपनी लोकांना भरमसाठ नफा देण्यासाठी सुरू झाली। मात्र नफा देण्याऐवजी काही दिवसातच या आर्थिक गुंतवणुकीच्या कंपनीनं आपला बोयरा विस्तारा गुंडाळला आणि कंपनी बंद पडली। ग्राहकांचे अफाट नुकसान झाले, लाभार्थ्यांची बोंब सुरू झाली। त्यानंतर पोलीस तक्रार करण्यात आली। कंपनीच्या संचालकाला पोलिसांनी अटक केली, मात्र याचा मुख्य सूत्रधार फरार आहे। त्याला अटक करण्याच्या मागणीसाठी आज स्वातंत्र्य दिनी लाभार्थ्यांनी आंदोलन केले आणि शासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले। यावेळी लाभार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आम्ही आरजूमध्ये पैसे भरलेले होते आणि त्या सदरामध्ये आज आपल्याला जवळजवळ वर्षभर फसवले गेलेलं आहे। वर्षभर केस चालू आहे। 3 आरोपी स्वतःहून सरेंडर झालेले आहेत। मेन जो मुख्य सूत्रधार आहे तो अनिल जाधव आहे आणि तोच पळालेला आहे, असं पोलिसांनी फरार म्हणून त्याला डिक्लेअर केलेलं आहे। आमची फक्त तेवढीच मागणी आहे की त्याला पकडावा, ज्याच्यावर आम्हाला पैसे मिळतील। आज इथे जवळजवळ मुंबई, नाशिक, कोल्हापूर, पुणे, गुहागर, सिंधुदुर्ग या सगळ्या लोकांतून सगळ्या ठिकाणून लोक आलेले आहेत। जवळजवळ 250-300 जण आज इकडे आलेले उपस्थित राहिलेले आहेत आणि आमची सगळ्यांची मागणी हीच आहे। टोटल 587 जणांची कंप्लेंट आहे, त्यापैकी जवळजवळ 300-350 लोक आज हजर आहेत सगळे आणि आमची हीच मागणी आहे की अनिल जाधवला पकडा। जोपर्यंत त्याला पकडला जात नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही आहोत। नेमका किती कोटीचा घोटाळा आहे हा? जवळजवळ तरी 20 ते 25 कोटीचा घोटाळा आहे, कारण 8.5 करोड तर नुसते आहेत म्हणून दाखवत आहेत। आज MPID खाली फाईल अटक केलेली आहे, मंत्रालयामध्ये फाईल अडलेली आहे, वर्ष झालं त्या फाईलला, अजून ती फाईल खाली येत नाही आहे। कोर्टाने त्यांना 2-3 वेळा समन्स पण पाठवले की बा माल खराब होतोय तर तुम्ही ताबडतोब खाली फाईल पाठवा, अजून त्याची फाईल आलेली नाही। म्हणजे आत्ता कालच्या डेटपर्यंत आम्हाला ते कळलेलं नाही फाईल आली की नाही आहे ती। तुमचं पुढचं पाऊल काय असेल आता? आम्ही आता आमरण उपोषणासाठी काय, जोपर्यंत अनिल जाधवला पकडत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावरून उठणार नाही आहे। अनिल जाधव ही नेमकी व्यक्ती कोण आहे, काय बॅकग्राऊंड काय? अनिल जाधव ही फरार व्यक्ती आहे, म्हणजे ॲक्च्युली त्याचं 2-3 नावाने त्याने आधार कार्ड वगैरे काढलेलं आहे, चेंज झालेलं आहे, सगळ्या ठिकाणी तो फ्रॉड केस केलेला आहे आणि त्याला पकडलं जात नाही आहे। त्याचं औरंगाबादला त्याचं घर आहे, त्या ठिकाणी पोलीस बोलले आम्हाला की आम्ही जाऊन आलो म्हणून, तिथे पण तो नाही आहे, तिथे पण नाही आहे। त्याच्यानंतर नाशिकला दुसऱ्या नावाने राहतो, तिथे पण नाही आहे। पोलीस यंत्रणा आम्हाला काय खरं काय सांगत नाही आहे, फक्त फरार आहे हेच फक्त त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।